मंडळी, आता आपण पोचलो आहे देवघळी कशेळी बीच. थोडा दिसत होता या टाईपमध्ये, छान आहे खूप. तुम्ही पण येऊ शकतात. आणि काय सनसेट व्ह्यू खूप भारी असतो. आम्ही अशा दुपारच्या टायमध्ये आलो आहे. मी संध्याकाळी आलं तर खूप बरं आहे, चांगले व्ह्यू बघायला येतील तुम्हाला. चला खाली जाऊया. आता आपण खाली उतरतोय. स्पॉटवर जायला चला. आपण खाली आलो आहे. असा हा व्ह्यू सुंदरसा व्ह्यू आहे मागे. सो कसा होता एक्सपिरियन्स तुमचा? मस्त आहे, बट नॉट वर्थ. जर तुमच्याकडे ड्रोन असेल तर वर्थ आहे. ड्रोन शॉट खूप चांगले येतात. बाकी बीच सारखा बीच वाटतं, काय नाही. फक्त तिकडे दोघे जण धडपडायला जात आहेत. तिकडे धडपडतात माणसं. जरा मध्ये असं दाखवतो, माणसं धडपडतात तिकडे. कशेळी कोकणाचं शांत ठिकाण. रत्नागिरीपासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर कशेळी नावाचं एक छोटंसं आणि निसर्गरम्य गाव आहे. गावाच्या टोकाला एक अरुंद वाट डोंगर उतरत जाते आणि त्या वाटेच्या शेवटी तुम्हाला दिसतो देवघाळी किंवा कशेळी बीच. हा अर्धचंद्राकृती समुद्र किनारा 3 बाजूंनी डोंगरांनी वेढलेला असून वाळू सोनेरी आणि पाणी नितळ आहे. फारशी गर्दी नसल्यामुळे इथे शांततेचा अनुभव मिळतो. किनाऱ्याच्या वरच्या बाजूला टेबल पॉइंट नावाचा एक सुंदर व्ह्यू पॉइंट आहे, जिथून सूर्यास्ताचं विहंगम दृश्य पाहायला मिळतं. डोंगरावर एक प्राकृतिक गुहा देखील आहे. याच परिसरात आहे कणकादित्य मंदिर, सूर्यदेवाचं सुमारे 800 वर्ष जुनं मंदिर. गावात फारशा सुविधा नाही, त्यामुळे पाणी, खाण्यापिण्याचं साहित्य सोबत घेणं आणि शक्य असल्यास रत्नागिरी किंवा राजापूरमध्ये राहण्याची व्यवस्था करणं योग्य. निसर्गाशी एक दिवसाची जवळची ओळख हवी असेल तर कशेळीला नक्की भेट द्या. जेवढे पण फुटेज आहे ना, एक पण व्हिडिओ आणि चांगला ब्लॉगर फक्त माझे फुटेज. कसा अशा लाईनीवर येतात ना माणसं जरा. स्वतःच्या ह्याच्यावर येऊन सगळ्या माणसाच्या लाईनीवर येतात. तुला एवढी फुटेज देतो. माझ्या बाजूला माझ्यावर 2 ओळी सांग जरा. काय माझ्यावर जरा 2 ओळी सांग. एवढं आता 3 दिवस केला माझ्या व्यक्तीला मी लास्ट 3 दिवसापासून ओळखतोय. आज तिसरा दिवस, तिसरा की चौथा? आज चौथा दिवस. तो आज चौथा दिवस. हां ठीकठाक आहे माणूस, म्हणजे टाइमपास वाला आहे. इंस्टाग्राम एडिक्ट आहे. ठीक आहे, ब्लॉगिंग चांगली करतोय. प्रयत्न चांगला आहे, असाच प्रयत्न चालू ठेव, यश मिळेल तुला. थँक्यू. तिकडे बस. थँक्यू माझं 2 ओळी चांगले बोलण्याबद्दल. हो, नव्हत्या बोलायच्या पण बोललो, जाऊ दे. चला व्ह्यूज वाढतील तुझे. पुढे जाऊया आपण पुढच्या स्पॉटवर. बाय. सो मंडळी, आता आपण इकडनं केळशीवरून कणकवलीला चाललो आहे. लाईनमध्ये थोडासा चेंज आहे. सो इकडनं आपण अनिकेत दादाच्या घरी जाणार आहोत. तिकडे आपण रेस्ट करणार आहोत आजचा दिवस आणि नेक्स्ट डे पुढचा प्रवास करू आपण. चला. आता आम्ही चाललो आहे बावडीवर. अनिकेत सरांची बावडी आहे इकडे. तिथे मी आता आंघोळ करणार आहे.
ती पण येतात. ओपन केल्याशिवाय कोणी येऊच शकत नाही. लेझर लगायचा फुल सिक्युरिटी. इनविजिबल आहे. धुतलंय बावडी त्याने आंघोळ घालणार. 10 मिनिटं आली आणि हा अजून पाणी काढतोय इकडनं. मला जमत नाही. पाणी काढता येत नाही. आता आम्ही याची ट्रेनिंग देणार. तिला ट्रेनिंग देणार आहे पाणी काढता. माली बघा हे काढतोय. खाली कर देंगे. काय होतंय की नाही? अरे थांब ना भाई. हा होतंय की नाही? काय सगळं होतंय. अजून पहिल्या स्टेपला आहे. अजून हे थोडीशी पण नाही भरली आहे. हे काय पतंग उडवतंय की काय इथून तिथे? बाबा काय करतोय? बाबा काय करतोय? स्वतः आपण आलोय सिद्धांत दादाच्या गावी. सिद्धांत दादा काहीतरी करताय इकडे गावाची कामं. आणि त्यांना बघूया एक्झॅक्टली काय करतायत ते. सो इकडे माडांची साफसफाई चालू आहे. दादा काहीतरी सो मंडळी, आता आपण इकडनं फोंडा घाटावरून डायरेक्ट गोव्याला जाणार आहोत. एक राऊंड मारून येऊया गोव्याला लगेच. असं आज 25 आहे, क्रिसमस आहे आज. सो बघूया गोवा कसा आहे क्रिसमसमध्ये. मग चला. सो मंडळी फायनली आपण पोचलोय आपल्या स्पॉटवर. तिथे मिनिटचा मित्र ऑलरेडी आपला वेट करतोय. सो ते एक शॅक आहे. मग शॅकचं नाव आहे कोपा कबाना. सो बघूया कसं आहे. चला. इधर भी रात को कह रहे थे होता है. आवाज आया तुम्हारा बाइक का. सारा साउंड आया ना. अरे यार हा मध्ये येतोय ना यार. दादा भाड्या सो मंडळी छान होता तो शॅक. तुम्ही पण जाऊ शकतात, एक्सप्लोर करू शकतात. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकीन. आणि 25 आहे, बट इथे काही वाईब नाही आहे गोव्यामध्ये. यावेळी काहीच नवीन नाही इकडे. सो आता प्लॅन असा आहे की आपण चाललं इकडनं सावंतवाडी अनिकेतच्या मामाच्या फार्मवर. सो आपलं स्टे आज तिकडेच आहे. सो चला भेटूया.
सो मंडळी फायनली आपण पोचले सावंतवाडी अनिकेतच्या मामाच्या फार्मवर. हा अनिकेतचा भाऊ लौकिक सो आपल्याला या स्पॉटवर घेऊन आला आहे. सो फार्म मस्त आहे. आता सकाळी आपण एक्सप्लोअर करू फार्मला. सो चला मग स्टे ट्यून गाईस, भेटूया आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये. बाय.